नमस्कार, मी ज्योती अविनाश गायकवाड. वाळूज परिसरामध्ये अतिशय मनाला चटका लावणारी घटना घडली. वाळूजच्या कॉलेजमध्ये वैष्णवी संतोष नीळ ही मुलगी कॉलेजला येत होती. कॉलेज संपल्यानंतर तिच्या राहत्या घरी मुरमी गावामध्ये ही घटना घडलेली आहे. तिच्यावरती पाळत ठेवून असणारा नराधम त्याने भाजी कापायच्या वेळीने तिची हत्या केलेली आहे. आणि ही घटना कळताच आम्ही घटनास्थळी गेलो, सर्व माहिती घेतली. त्याचबरोबर ती ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या कॉलेजमध्ये देखील आम्ही जाऊन चौकशी केली. तिथल्या शिक्षकांशी, तिच्या मैत्रिणींशी चर्चा केली आणि वाळूज पोलीस स्टेशनमध्ये देखील या वैष्णवीवर जो हत्या झालेली आहे याबद्दलचं आम्ही निवेदन देखील दिलेलं आहे. आणि या सर्व घटनाची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांना देखील दिलेले आहे. त्याचबरोबर आमदार चित्राताई वाघ यांना देखील या घटनेची माहिती कळवलेली आहे. आमदार प्रशांतभाऊ बंब यांना देखील या घटनेची माहिती कळवलेली आहे. आणि ही वैष्णवी नीळ या चिमुकलीला न्याय मिळावा असं निवेदन देखील आम्ही पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. आणि जोपर्यंत या वैष्णवीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.